तूप, लोणी, ताक अगदी घरच्या घरी उत्कृष्ट दर्जाचं बनलं जातं। त्यासाठी खूप अगदी काही कठीण आणि मोठी प्रोसेस नसते। तर काय करायचं, फक्त आपली रोजची साय असते दुधावरची, तर फ्रीजमध्ये आपण ठेवतो। त्याच्यानंतर घट्ट साय निघते ती अशी काढून ठेवावी, कुठल्याही भांड्यात ठेवा, शक्यतो काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरणीत ठेवा। त्याच्यानंतर असं तुम्ही विरजण लावा। 1 चमचा, मोठा चमचा दही घेतलेलं आहे, तर पहिल्या दिवशी हे भांडं 4-5 तास बाहेर ठेवायचं आहे। त्यानंतर रोजची येणारी साय यामध्ये टाकायची आणि मग भांडं फ्रीजमध्ये ठेवायचे। हे विरजण लावलेलं दही 4-5 दिवसांनी भांडं भरल्यावर बाहेर ठेवायचं आहे 5-6 तास परत, आणि मग असं घुसळायला घ्यायचं। मला ना ताक करायला हे ब्लेंडरच लागतं, हँड ब्लेंडर। हे बरं पडतं, हे असं पातेल्यात केलं ना का त्याच पातेल्यात मी लोणी कडवते, म्हणजे अजिबात वाया जात नाही। आणि ह्याने केलं ना का बेरी सुद्धा जास्त येत नाही, छान अगदी लोणी भरपूर मिळतं आणि तूप सुद्धा छान होतं। 1 मिनिटाच्या आतच आपल्याला छान लोणी मिळतं आणि आपलं छान ताक सुद्धा तयार होतं। आता जास्त भांडी न वापरता काय करायचंय, हा लोण्याचा गोळा साईडला करायचा आणि ताकाच्या भांड्यात ताक काढून ठेवायचं। नंतर 2 वेळा हे असं लोणी धुवून घ्यायचं। त्याचं जे पाणी उरेल ना ते एका भांड्यात काढायचं, त्याच्यात छान असा भात शिजून किंवा चपाती भाकरीचं पीठ सुद्धा याच्यात तुम्ही मळू शकता। लोण्यातला आंबटपण आता निघून गेलेला आहे आणि त्याच आता पातेल्यात आपण लोण्याचं तूप करायला घेऊया। तर असा चमचा अधूनमधून फिरवायचा आहे। बेरीला एवढा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे आता तूप तयार केलेला आहे। अशा प्रकारे केलेल्या साजूक तुपाचा खूपच छान सुवास येतो आणि हे टिकतं भरपूर। आता बघा बेरी किती कमी आलेली आहे या पद्धतीने, आणि आता हे पहा गोठलेलं आहे, छान रवाळ तूप आपलं तयार झालेलं आहे। त्यांना ही पद्धत माहिती नसेल त्यांनी नक्की करून बघा।